हॅलो एव्हरीवन, मी पायल स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण बनवणार आहोत चवळीची उसळ। त्यासाठी मी इथे एक वाटी चवळी घेतली आहे। ही चवळी रात्रभर भिजत ठेवली होती। चवळीची भाजी व्हायला फार वेळ लागतो, त्यासाठी 7 ते 8 तास चवळी अगोदरच भिजत ठेवायची। त्यानंतर आपल्याला चवळी कुकरमध्ये शिजवून घ्यायची आहे। त्यासाठी मी इथे एक कुकर घेतलेला आहे। त्यामध्ये आपण भिजवलेली सगळी चवळी टाकून घ्यायची आहे। सगळी चवळी टाकून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक तांब्या पाणी ओतून घ्यायचे आहे। पाणी ओतल्यानंतर त्यामध्ये एक पळी तेल घालून घ्यायचे आहे। त्यानंतर त्यामध्ये थोडेसे मीठ घालून घ्यायचे आहे। मीठ घालून झाल्यानंतर आपल्याला कुकरचे झाकण लावून 10-15 मिनिट चवळी शिजण्यासाठी ठेवून द्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला चवळी परतण्यासाठी एक मोठ्या आकाराचा कांदा, त्यानंतर एक टोमॅटो, 4 ते 5 कढीपत्त्याची पाने आणि बारीक चिरलेली कोथिंबीर लागणार आहे। 8 ते 10 मिनिट झाल्यानंतर चवळी आपली चांगल्या प्रकारे शिजून मऊसूत होते। अशा प्रकारे चवळी अगोदर शिजवून घेतल्यामुळे आपली भाजी लवकर होते। 8 ते 10 मिनिटानंतर चवळीमधले सगळे पाणी आटते व अशा पद्धतीने आपण चवळी चांगली शिजली आहे का नाही ते पाहू शकतो। त्यानंतर आपल्याला चवळी परतण्यासाठी एक कढाई घ्यायची आहे। त्यामध्ये 2 पळ्या तेल घालून घ्यायचे आहे। तेल आपले चांगले गरम झाल्यानंतर त्यामध्ये 4 ते 5 कढीपत्त्याची पाने टाकून घ्यायची आहेत। कढीपत्त्याची पाने तेलावर चांगली गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण एक बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहोत। कढीपत्ता आणि कांदा तेलावरती चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचे आहेत। 2 ते 3 मिनिट कांदा आपल्याला तेलामध्ये चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा आहे। कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे। चांगला कांदा भाजल्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत बारीक चिरून घेतलेला टोमॅटो। तो देखील आपल्याला तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचा आहे। टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे। टोमॅटो शिजण्यासाठी 1 ते 2 मिनिट लागतात। त्यासाठी आपल्याला त्यामध्ये चवीनुसार थोडेसे मीठ घालून घ्यायचे आहे। मीठ आपण चवळी शिजायला टाकताना सुद्धा वापरले होते, त्यामुळे मीठ जरा मापातच टाकायचे आहे। मिठामुळे टोमॅटो जरा सॉफ्ट होतात। टोमॅटो शिजायला थोडासा वेळ लागतो, त्यामुळे 4 ते 5 मिनिट आपल्याला कांदा, टोमॅटो आणि कढीपत्ता चांगल्या प्रकारे तेलामध्ये परतवून घ्यायचे आहेत। जर टोमॅटो व्यवस्थित शिजला गेला नाही तर तो भाजीमध्ये कचकच लागतो, त्यामुळे आपल्याला टोमॅटो चांगला परतवून घ्यायचा आहे। कांदा, टोमॅटो आणि कढीपत्ता चांगल्या प्रकारे तेलामध्ये परतला गेल्यावर त्यामध्ये आपण काही सुके मसाले टाकणार आहोत। त्यामध्ये 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, अर्धा चमचा धने पावडर टाकून घेणार आहोत। हे सगळे मसाले आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करायचे आहे। 4 ते 5 मिनिट सगळे मसाले तेलावरती एकमेकांमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत। चांगल्या प्रकारे परतल्यामुळे मसाल्यांमध्ये जो कच्चापणा आहे तो निघून जातो आणि भाजी खायला देखील चविष्ट लागते। त्यानंतर आपल्याला मसाले चांगल्या प्रकारे हलवून झाल्यानंतर आपण जी चवळी शिजवून घेतली होती ती चवळी या मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायची आहे। सगळी चवळी आपल्याला मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायची आहे। चवळी कढईमध्ये टाकल्यानंतर सगळ्या मसाल्यांमध्ये चवळी मिक्स होईल अशा पद्धतीने आपल्याला 4 ते 5 मिनिट सगळे मसाले आणि चवळी एकमेकांमध्ये हलवून घ्यायचे आहे। सगळे मसाले चवळीमध्ये मिक्स व्हायला पाहिजेत, त्यामुळे चवळी आणि मसाले आपले चांगल्या प्रकारे परतले गेले पाहिजे। चवळीमध्ये सगळे मसाले चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर ही चवळी आपल्याला 2 ते 3 मिनिट बारीक कोथिंबीर घालून तशीच ठेवून द्यायची आहे। कोथिंबीर घालून त्याला 2 ते 3 मिनिट चांगल्या प्रकारे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे मिक्स करून घेतल्यानंतर आपली चवळीची उसळ ही तयार झालेली आहे। त्यानंतर त्यावर आपल्याला एक झाकण ठेवून द्यायचे आहे व वाफेवर आपली चवळी शिजू द्यायची आहे। 2 ते 3 मिनिटानंतर झाकण आपल्याला काढून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने आपली चवळीची उसळ ही एकदम तयार झालेली आहे। खायला अतिशय चविष्ट आणि पौष्टिक अशी ही चवळीची उसळ करायला फारसा वेळ देखील लागत नाही। तसेच अगदीच घाईच्या वेळेत तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी चवळीची ही चमचमीत अशी भाजी देऊ शकता।
त्यासाठी आपल्याला फारसा वेळ देखील लागणार नाही. अशा पद्धतीने आपली सगळ्यात सोपी आणि झटपट होणारी चवळीची उसळ तयार झाली आहे. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.